नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 49, 18 फेब्रुवारी. वेद. समस्त विश्वाच्या कल्याणासाठी वेद आहेत. ऋग्वेद आदी 4 वेदांचा उत्पन्न करता सर्वज्ञानप्रदा असणाऱ्या परमात्म्यास जातवेदस असं म्हणतात. वेदांमध्ये परमात्म्याची खूप स्तुती आहे, अनेक नावांनी केली आहे. जीवन जगताना आनंद, सुख, समाधान, तृप्ती, आशावाद या सर्वांवर माणसाचा अधिकार आहे. ते माणसाला मिळणार आणि मिळणारच अशी वेद धारणा आहे. म्हणजेच वेद माणसाला स्वस्थ आणि सृजनात्मक दृष्टी देत असतात. वेद फक्त सत्य सांगतात. वस्तुतः वेद हे म्हणजे काव्य आहे, का रसाळ वाणीत म्हटलेले आहेत. त्या मंत्रात गेयता आहे, त्याचा कवी ईश्वरच आहे. वेदांची शिकवण समाजात सामंजस्य, सौमनस्य, परस्पर प्रेम, सहानुभूती इत्यादी भाव जागृत करणे आहे. त्यामुळेच वेदांमध्ये आलं नाही असा विषयच नाही. वेद सर्व समावेशक आहे. त्यात समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, अभियांत्रिकी शास्त्र आहे, स्थापत्यशास्त्र आहे. खूप 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 गोष्टींचा उहापोह वेदात आहे. मी जुजबी गोष्टी या सांगितल्या, पण अध्यात्म मात्र जेमतेम 10 ते 15% आहे. त्यानुसार वेदांनी परमात्म्यास अनेक नावांनी संबोधलं आहे. कधी कधी पुरुष म्हणून संबोधलं, तर कधी सत्य म्हणून सांगितलं. ईश्वर, पुरुष, वरुण, इंद्र, अग्नी, विश्वेदेव, सरस्वती, सूर्य, रुद्र अशा अनेक नावांनी वेदामध्ये देवतांचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या सर्व देवता असताना एक रूप, एक तत्वमय आहेत असं शेवटी तेही सांगितलेलं आहे. जरी देवतांची नावं विभिन्न असली तरी त्यांचा त्यांच्यापासून मिळणाऱ्या विद्या वेगवेगळ्या आहेत. असं असलं तरी उगम मात्र फक्त वेदात आहे. त्यांना वेदपुरुष, यज्ञपुरुष, प्रभुपुरुष असं त्यांना म्हटलेलं आहे. म्हणून वेदांना जगाच्या वाङ्मय इतिहासात अग्रगण्य स्थान आहे. युरोपियन विद्वानांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे. आज कित्येक हजार म्हणजे कोट्यावधी वर्ष झाली भारतीय जनता वेदाक्षरांना ईश्वरीय वाणी मानित आली आहे. आता मॅक्स मुल्लरसारखा एक परदेशी म्हणतो की मानवतेच्या इतिहासाचं मूळ जर बघायचं असेल तर ते फक्त वेदांमध्ये आहे. ही केवढी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, अभिमानाची गोष्ट आहे की एक पाश्चिमात्य साहित्यिक त्याच्यावर अभ्यास करून असं मत देतो आहे. मग आपण तर हे मान्य केलंच पाहिजे की मानवतेच्या इतिहासाचं मूळ हे आपल्या सर्व देवी देवता हे घातलेल्या प्रघात हे सर्व मानवतेच्याच हिताचा विचार केलेला आहे. मग मानवतेच्या इतिहासाच्या अभ्यासकांना सर्वप्रथम वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना. पण आपण त्याला आता बाजूला सारतो आहे. ही खूप चुकीची गोष्ट घडते. अर्थात ईश्वर आणि वेद हे एक रूप आहेत. ईश्वर जितका अनादी आहे, अनंत आहे, तेवढेच वेदही अनादी आहेत, अनंत आहेत. ते म्हणजे ईश्वर जसा नित्य आणि प्रभावशाली आहे तसेच वेद हे नित्य आणि प्रभावशाली आहेत. सर्व संप्रदायाचे प्रवर्तक आचार्यांनी अगदी म्हणजे सगळ्यातल्या श्रेष्ठ संप्रदाय आपण म्हणतो ज्याला, ते शंकराचार्य, त्याच्याशिवाय अन्य मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य या सर्वांनी वेदांबद्दल आपली हीच भावना व्यक्त केली की वेद हे सर्वश्रेष्ठ आहेत, ते मानवाच्या कल्याणासाठी आहेत. म्हणजे त्यांनी व्यक्त केलेली भावनासुद्धा कुठंही त्याच्यात फारकत नाही. उपनिषदांप्रमाणे वेदांमध्ये पण अनुभूतीवाद व साधना मार्ग यांचा उल्लेख केलेला आहे. त्याची स्पष्ट पदचिन्ह त्याच्यात दिसतात. थोडक्यात वेद प्रचंड उदारमतवादी आहेत आणि म्हणूनच विश्वहित जपणारे आहेत. असे हे वेदरूपी विरजण घुसळून ह्या संपूर्ण वेद माणसाला अभ्यासणं शक्य नाही. आजच्या काळातली माणसं म्हणलं तर त्यांना त्या वेदांकडे बघणंच फिरून जाणं शक्य नाही. मग लहानपणीच एक पाठी असल्यामुळं आजोबा जे शिकवत होते लोकांना वेद, ते सहज
मुखोद्गत झालेले श्री, त्याच्यातनं त्यांनी सार काढलं, थोडक्यात वेद घुसळून काढले आणि त्याचं जे सार काढलं ते म्हणजे हे पंचसाधन रूपी लोण्याचा गोळा आपल्या हातात दिलेला आहे. आपण त्यांनी सांगितलेलं सार ग्रहण करूया आणि आपलंही जीवन आनंदमय करूया. आपण त्याचा स्वीकार करून धन्य होऊया. आज स्वीकारले असतील ते धन्य झालेतच, ते टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. पण जे नुसतं ऐकून सोडून देत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा विनंती की त्यांनी हे पंचसाधन स्वीकारावं. यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय याचा नित्य आपल्या आयुष्यात उपयोग करावा. वेद भगवान की जय. सत्य सनातन धर्म की जय. धन्यवाद.